तर नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनींनो. तर आज आपण जाणून घेणार आहोत रिचार्ज कसे होणार स्वस्त. काय नियम लागलेला आहे रिचार्जवर, जेणेकरून आपल्याला माहिती होईल की आता आपण ₹10च्या रिचार्जवर पण 365 दिवस इन्कमिंग चालू ठेवू शकता. ट्रायने आता सर्व कंपन्यांना असा आदेश दिलेला आहे की त्यांना एक ₹10चा प्लॅन करावाच लागणार आहे. जेणेकरून जे अँड्रॉइड युजर आहेत ते तर डाटा वगैरे वापरत आहेत. पण जे नॉर्मल युजर आहेत म्हणजे छोटे मोबाईलवाले शेतकरी शेतकरी बंधू भगिनी आणि रोजगार म्हणजे रोज कमवून आपलं पोट भरणारे तशा लोकांना ते रिचार्ज परवड खात नाहीत. कारण त्या रिचार्जची किंमत खूप जास्त आहे. म्हणजे जसं की ₹250, ₹300 आणि मागेच त्यांनी रेट पण वाढवले होते. त्यामुळे खूप काही लोकांना त्रास होत होता त्या गोष्टीचा, की आम्ही तर तेवढा नेट पण वापरत नाही. आमचा मोबाईल छोटा, आम्ही नेट न वापरता सुद्धा आम्हाला त्याचे पैसे द्यावे लागालेत. असं सर्व जणांना प्रश्न होते. तर आता ट्रायने चांगलंच त्या बजावलेलं आहे. जिओ, एअरटेल, आयडिया असं सर्व यांना तर आपण जाणून घेऊया कशामुळे आपला रिचार्ज ₹10च करावा लागणार आहे. नवीन वर्षी मोबाईल युजर्सला स्वस्त रिचार्ज गिफ्ट. लवकर येणार ₹10चे रिचार्ज. ट्रायने देशातील कोट्यावधी मोबाईल युजर्सना नवीन नियम जाहीर केले आहेत. युजर्सचे हित लक्षात घेऊन दूरसंचार नियामकाने व्हॉईस आणि SMS साठी स्वस्त प्लॅन आणणे अनिवार्य केलेले आहे. आता तुम्हाला सोपं जाईल कारण की आता तुम्हाला इंटरनेटचा प्लॅन घ्यायची गरज पडणार नाही. ज्या गोरगरीब लोकं आहेत म्हणजे जसं की शेतकरी वगैरे रोजमजूर अशा लोकांना सध्या आता चांगली गोष्ट आहे ती. आपल्यासाठी पण चांगली आहे. जे नोकरीवाले आहेत त्यांना पण चांगलं आहे. त्यांना पण लागत असेल SMS पॅक वगैरे, वगैरे. त्यासाठी पण त्यांना खूप चांगली त्यांनी हे दिलेली आहे. ट्रायने नवीन वर्षाच्या नियमात ते स्वस्त रिचार्ज भेटणारे ग्राहक संरक्षण नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार नियामकाच्या या निर्णयाचा देशातील 30 कोटी 2G फीचर फोन युजर्सना फायदा देणार आहेत. इतकेच नाही तर ट्रायने या नियमांचा फायदा सेकंडरी सिम कार्ड असलेल्या युजर्सना होणार आहे, जे फक्त नंबर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करतात. फक्त व्हॉईस आणि SMS प्लॅन सुरू केल्यामुळे टेलिकॉम कंपन्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करावे लागतील. त्याला सध्या खूप मोठी त्यांना तातडीने करावं लागणार आहे. कारण आता ट्रायने त्यांना सूचना दिलेली आहे म्हणजे लवकरात लवकर आपण हे प्लॅन काढा. म्हणजे सध्या आपण 2G फोन म्हणजे जे लहान फोनना काय नेटची गरज भासत नाही. तरी पण त्यांना इंटरनेटचं रिचार्ज मारावं लागायलंय. जसं की ₹250 त्यांचे 1 दिवसाचा रोजगार तिथंच चाललाय. म्हणजे ₹250 म्हणलं तर त्यांना 1 दिवस काम करून तसं करावं. जानेवारीतून लागू होणारा नियम. रिपोर्टनुसार ट्रायचा हा नवा नियम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होणार शक्यतो. नियमानुसार एअरटेल, जिओ, BSNL आणि वोडाफोन आयडिया त्यांच्या युजर्सना स्वस्त व्हॉईस आणि SMS प्लॅन देऊ शकतात. दूरसंचार नियामकांच्या काही महिन्यापूर्वी या संदर्भात सर्व संबंधित व्हर्च्युअल मीटिंग घेतली होती. नवीन मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित नियम जानेवारी दुसऱ्या आठवड्यात लागू केले जाऊ शकतात. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात असे नियम लागू केले जाऊ शकतात. व्हॉईस आणि SMSसाठी स्वस्त रिचार्ज. दूरसंचार नियामकांचे ग्राहक संरक्षण नियमता सुधारणा करून दूरसंचार कंपन्यांना व्हॉईस आणि SMSसाठी स्पेशल टेरिफ व्हाउचर म्हणजे STV आपण पहिल्याच्या काळात ते असे स्क्रॅच करून हे करत नव्हतं का? त्या टाईपचे व्हाउचर मिळणार आहेत. जेणेकरून युजर्सना त्यांची आवश्यकता सेवांसाठी प्लॅन मिळू शकतील. ट्रायने खूप चांगली ही घेतलेली आहे म्हणजे पुढाकार घेतलेला आहे की आता सर्व गोरगरिबांचा पण तो विचार करतायत. STVची व्हॅलिडिटी वाढली. विशेष ट्रॅफिक व्हाउचर. ट्रायने सध्याची व्हॅलिडिटी 90 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता युजर स्पेशल ट्रॅफिक व्हाउचर्स 365 दिवसासाठी व्हॅलिडिटी मिळेल. ट्राय ऑर्डरमध्ये सुधारणा. याशिवाय ट्रायने 2012च्या दूरसंचार ट्रॅफिक ऑर्डरमध्ये 50वी दुरुस्ती देखील केली आहे आणि ₹10 किमान एक टॉपअप व्हाउचर आवश्यक कायम ठेवलं आहे. तसेच त्याचे डॉमिनेशन रिझर्व्ह ठेवण्याची पद्धत रद्द करण्यात आली आहे. आता टेलिकॉम कंपन्यांना ₹10चा टॉपअप आणि इतर कोणत्याही मूल्याचा टॉपअप ठेवावा लागेल. रिचार्ज व्हाउचर कलर कोडिंग संपले. ऑनलाईन रिचार्जची वाढती लोकप्रिय पाहून ट्रायने रिचार्ज व्हाउचर कलर कोडिंग प्रणाली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता म्हणजे आपल्याला कलर कोडिंग ते स्क्रॅचवाले कार्ड सध्या परिस्थितीला बंद करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. ट्रायने सध्या सर्व कंपन्यांना सूचना दिलेली आहे की तुम्ही आता ₹10चा प्लॅन काढाच आणि त्यांना व्हॅलिडिटी द्या. जेणेकरून त्यांना SMS आणि इन्कमिंग कॉलची सुविधा तरी चालू राहावी. कारण इन्कमिंगसाठी ₹250 देणं ही सोपी गोष्ट नाही आणि गोरगरिबांसाठी तर नाहीच. म्हणजे जे कोणी कामधंदा करून असे हे काम करत आहेत, त्यांना ₹250-300 हे खूप जास्त झाले. म्हणजे त्यांचं एक दिवसाचं खाणं होऊन त्या गोष्टीमध्ये, ते त्या रिचार्जमध्ये जात आहे. म्हणून ट्रायने खूप चांगले नियम सध्या तर चालू ठेवलेले आहेत. तर एवढीच माहिती होती. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.